आज आपण एक मस्त अशी कोकणी पद्धतीची नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत। थंबनेल बघून तर तुम्हाला कळालंच असेल। आज आपण बनवणार आहोत कोकणी पद्धतीचे दडपे पोहे। हे दडपे पोहे 5 मिनिटात अगदी झटपट तयार होतात आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना खूप आवडतात। नमस्कार खवय्यांनो, मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीज मध्ये। चला रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी आपल्याला इथे 2 मोठ्या वाटीच्या प्रमाणामध्ये असे पातळ पोहे घ्यायचे आहेत। आपण पातळ पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी जे पोहे वापरतो त्याच पोह्यांचा उपयोग इथे करायचा आहे। या पोह्यांमध्ये आपण घालणार आहोत 1 वाटी प्रमाणामध्ये ओला खोलेला नारळ। त्यासोबतच इथे मी अर्धी वाटी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो यामध्ये घालणार आहोत। आता घालायची आहे अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर। दडपे पोहे हे अगदी आंबट गोड तिखट असे चवीला असतात, म्हणून यामध्ये आपण घालणार आहोत 2 चमचे साखर। दडपे पोहे बनवताना या पोह्यांना छान असा ओलसरपणा यावा यासाठी मी यामध्ये 2 चमचे नारळाचं पाणी घातलेलं आहे। आता हे सगळे जिन्नस आपण एकदा व्यवस्थित मिसळून घेऊया आणि हे सगळं एकदा छान एकजीव झालं की आपण याला रेस्ट करण्यासाठी एक 4 ते 5 मिनिटं बाजूला ठेवून देणार आहोत। आपले पोहे छान रेस्ट होत आहेत तोपर्यंत आपण याची फोडणी तयार करून घेऊयात। इथे कडल्यामध्ये सगळ्यात आधी मी 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की आपण यामध्ये पाव वाटी शेंगदाणे छान अगदी खरपूस होईपर्यंत तळून घेणार आहोत। अशा प्रकारे तळून घातलेले शेंगदाणे पोहे खाताना दाताखाली आले की ते खूप छान लागतात। शेंगदाणे आपले छान तळले गेलेले आहेत, आता यांना आपण बाजूला काढून घेऊ। याच तेलामध्ये आता आपण घालणार आहोत 1 चमचा मोहरी। मोहरी छान तडतडली की यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा जिरे, अगदी पाव चमचा हिंग सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत। आता घालायचे आहेत 7 ते 8 मिरच्यांचे असे मोठे मोठे केलेले तुकडे आणि 6 ते 7 कढीपत्त्याची पाने। इथे मी गॅस आता बंद केलेला आहे आणि या गरम तेलामध्येच ही मिरची आणि कढीपत्ता आपण छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत। आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये घालणार आहोत पाव चमचा हळद। हळद ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ती घालू शकता। आणि अशा प्रकारे आपली चरचरीत फोडणी तयार झालेली आहे। आता आपण एकदा रेस्ट करायला ठेवलेले पोहे चेक करूया। तुम्ही बघू शकता पोहे अगदी छान मॉइस्ट झालेले आहेत। आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ। इथे मी पाव वाटी डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत। डाळिंबाचे दाणे घातल्यामुळे या पोह्यांची चव अजूनच खूप छान लागते। त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत पाव वाटी तळून घेतलेले शेंगदाणे आणि आता आपण जी मस्त चरचरीत फोडणी तयार करून घेतलेली आहे ती या पोह्यांवर घालणार आहोत। आपल्या पोह्यांना छान असा चटपटीत आंबटपणा येण्यासाठी आपण यावर अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेणार आहोत। हे सगळे जिन्नस या पोह्यांसोबत एकदा आता छान मिक्स करून घेऊया। बघितलं ना खवय्यांनो, किती अगदी सोपी साधी नाश्त्याची रेसिपी आहे। अगदी 5 मिनिटांमध्ये झटपट बनवून तयार होते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे दडपे पोहे खायला अगदी मनापासून आवडतात। तुम्ही बघू शकता आपले सगळे जिन्नस छान मिक्स झालेले आहेत आणि आपले दडपे पोहे सर्व करण्यासाठी तयार झालेले आहेत। तर हे पोहे सर्व करताना सुद्धा आपण यावर अगदी थोडासा ओल्या नारळाचा चव भुरभुरणार आहोत। त्यासोबतच घालणार आहोत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। हे पोहे छान आकर्षक दिसावेत म्हणून वरून थोडेसे आपण डाळिंबाचे दाणे सुद्धा घालणार आहोत आणि सगळ्यात शेवटी आपण यावर घालणार आहोत बारीक शेव। आणि अशा प्रकारे आपले दडपे पोहे सर्व करण्यासाठी तयार झालेले आहेत। तर खवय्यांनो, तुम्हाला ही झटपट होणारी दडपे पोह्यांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।